पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज आणि आताची बातमी जळगाव जिल्ह्याच्या रावेर येथून समोर येत आहे। आगामी सणासुदीच्या प्रारंभी दिवसात पोलीस दप्तरी संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या रावेर शहरात पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने 2 जिवंत काडतुसांसह एक लोखंडी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाविरुद्ध कारवाई केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। याविषयी सविस्तर असं की रावेर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की रावेर बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या छोरिया मार्केट परिसरात 22 ते 25 वर्ष वयाचा एक तरुण अग्निशस्त्र बाळगून फिरत आहे। या माहितीची खातरजमा करण्यासाठी रावेर पोलिसांचे गुन्हेशोध पथक तातडीने संबंधित परिसरात दाखल झाले। पोलीस पथक छोरिया मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचले असता अंदाजे 20 वर्ष असलेला एक अंगात खाकी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेला तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला। त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबवून पंचासमक्ष अंगझडती घेतली। अंगझडती दरम्यान त्याच्या कमरेला खोचलेल्या तपकीर रंगाचा लोखंडी धातूचा देशी बनावटीचा गावठी पिस्तूल आढळून आला, ज्याची अंदाजी किंमत 25,000 रुपये असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे। तसेच त्याच्याकडून 1,000 रुपये किमतीची 2 जिवंत काडतुसे सुद्धा जप्त करण्यात आली असून पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव कृष्णा दत्तू पाटील, वय 20 वर्ष, राहणार रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर असं सांगितलं। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 398/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आरोपीकडे सापडलेले शस्त्र त्याने कुठून आणले, ते कोणाकडून खरेदी केले आणि कोणत्या उद्देशाने त्याच्याकडे ठेवले होते याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। त्याचबरोबर त्याच्यासोबत आणखी कोणी साथीदार सहभागी आहे का याचाही तपास केला जात आहे। सदर कारवाई रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी व पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील आणि संभाजी बिजागरे यांनी केली। रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काळात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा तपास गुन्हेशोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्राथमिक तर्क, भौतिक पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि विश्वासू नेटवर्किंगमुळे खूप कमी वेळात तपास लावून खून, चोरी, रस्ता लूट व इतर गुन्हे उघडकीस आणले असल्याचा इतिहास आहे। या कारवाईमुळे परिसरात रावेर पोलीस दलाचे भरभरून कौतुक होत आहे। पोलीस कुठलेही असो, पोलीस जनतेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खूप काळजी घेतात। समाजातील कुणीही नाहक खोट्या गुन्ह्यात अडकून कोणाचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही यासाठी पोलीस दलाचा अतोनात प्रयत्न असतो। तरुणांनी सुद्धा गुन्हेगारी मार्गाला जाऊन स्वतःचं जीवन बर्बाद करू नये। आपले मुलं कुणाच्या संगतीत आहे, घराबाहेर पडल्यावर काय करतात, कुठे जातात यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांवर आली आहे। रावेर येथून पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, रावेर, जिल्हा जळगाव।